सीबीआयनं नागपूरमधल्या नीटच्या 2 परीक्षार्थींच्या घराची झडती घेतली आहे। दिल्लीच्या विशेष सीबीआयच्या पथकानं ही कारवाई केली आहे। सीबीआयकडून नागपूरमधल्या नीटच्या 2 परीक्षार्थींच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे। नागपूरच्या शिकवणी वर्गामधल्या या विद्यार्थिनी आहेत। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या या विद्यार्थिनी असल्याची माहिती आहे। तुषार कोहळे आपल्याला या माहिती देतात या प्रकरणाच्या संदर्भातली। तुषार, नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं आहे। आधी आपण बघितलंय मराठवाड्यामध्ये नांदेड असेल, लातूर असेल, या ठिकाणी सीबीआयनं ही कारवाई केलेली होती। निश्चितच दिल्लीचं सीबीआयचं पथक होतं जे आज नागपूरला येऊन गेलं आणि त्यांनी नागपूरच्या 2 विद्यार्थ्यांची चौकशी केली। सोशल मीडियावर या विद्यार्थ्यांना नीटच्या पेपरच्या आधीच पेपर मिळाल्याची माहिती सीबीआयकडे तपासामध्ये पुढे आली। त्यानंतर मग या 2 विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। विशेष करून या दोन्ही विद्यार्थिनी आहे आणि या नागपूरच्या नीटच्या शिकवणी क्लासच्या विद्यार्थिनी आहे। खरं तर त्यांच्याकडे हा पेपर कुठून आला याचा तपास सीबीआयच्या पथकाकडनं केला जात आहे। जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचं प्रकरण गाजत होतं तेव्हा एक नागपूरमध्ये दबक्या आवाजामध्ये अशी चर्चा होती की नागपूरच्या काही शिकवणी वर्गाचा देखील यामध्ये सहभाग असू शकतो। आणि आता जेव्हा 2 विद्यार्थ्यांची चौकशी झाली त्या निश्चितच पुढे त्या शिकवणी वर्गाचं किंवा नागपूरमध्ये काम करणाऱ्या काउन्सिलरचं नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे। सीबीआयचे पथक या संदर्भात कोणत्याही विषयावर बोलायला तयार नाही, मात्र निश्चितच पुढील काळामध्ये या संदर्भात आणखी काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी तुषार, मात्र या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या आरसीसीच्याच क्लासच्या होत्या का, याविषयी काही कळू शकलंय? या संदर्भात अजून अधिकृत कोणती माहिती दिली गेली नाही। यांनी फक्त यावेळेचा जो अटेम्प्ट दिलेला आहे आता परत त्या अटेम्प्टची तयारी करणार आहे। त्यामुळे सीबीआयने त्यांना विशेष त्रास न होता फक्त प्राथमिक चौकशी केलेली आहे। त्यांच्या पालकांची देखील चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर मग त्यांना सांगितलं की जेव्हा पण चौकशीला बोलावलं जाईल तेव्हा तुम्हाला सहकार्य करावं लागेल। तेव्हा पालकांनी त्याची हमी दिल्यानंतर सीबीआयचं पथक सध्या नागपूरमध्ये आहे, पण ते कोणत्या ठिकाणी याबद्दल आता सध्या तरी कोणता सुगावा लागत नाहीये। ठीक आहे, धन्यवाद तुषार माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।